नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी ए तृतीय वर्ष मराठी ऐच्छिक मराठी अभ्यासपत्रिका 12वी सेमिस्टर 6वे भाषा विज्ञान व व्याकरण यामधील भाषेचं स्वरूप व कार्य हे प्रकरण आपण पाहत आहोत. आतापर्यंत आपण भाषेचं स्वरूप, भाषेच्या विविध व्याख्या, भाषेचे प्रकार, भाषेची लक्षणे पाहिली. अजून काही वैशिष्ट्ये भाषेची आहेत, लक्षणे आहेत, ते आपण पाहणार आहोत. ऐतिहासिक भाषाशास्त्रात मांडण्यात येणारी भाषेची लक्षणे आणि आता वर्णनात्मक भाषा विज्ञानात मांडण्यात येणारी भाषेची लक्षणे ही अर्थाच्या दृष्टीने सारखीच आहेत. फरक फक्त एवढाच आहे की ऐतिहासिक दृष्टिकोनातून मांडलेली लक्षणे ही भाषेचा अंतर्गत गुण दर्शवितात. वर्णनात्मक दृष्टिकोनातून मांडलेली भाषेची लक्षणे ही भाषेची अंतर्गत बहिर्गत गुण दर्शवितात. म्हणून या ठिकाणी मांडण्यात येणाऱ्या वैशिष्ट्याने वर्णनात्मक भाषा विज्ञानाच्या भाषेची लक्षणे ऐतिहासिक भाषा विज्ञानाच्या भाषेच्या लक्षणासारखीच दिसून येतात, यात संदेह नाही आहे. कारण काही वर्णनात्मक या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करावा लागतो. जगामध्ये सर्वसाधारणपणे 3000 भाषा बोलल्या जातात. जगातल्या कोणत्याही 2 भाषा एकसारख्या नाही आहेत, परंतु सर्वच भाषांच्या स्वरूपात आणि कार्यात सारखेपणा आढळतो. सारखेपणा कोणता? तर भाषा ही मानवी व्यवहाराला सहाय्यभूत करणारी पद्धत आहे. मानवी मुखावाटे निघणाऱ्या सार्थ आणि अन्वित ध्वनीचा समूह जो की मानवी व्यवहाराला सहाय्यभूत ठरत असतो. भाषा ही सामाजिक संस्था आहे. समाजाची जडणघडण, समाजाचं, देशाची, राष्ट्राची जडणघडण करण्याचं काम भाषेच्याच माध्यमातून होतं. कुटुंबाचा, व्यक्तीचा, समाजाचा विकास भाषेच्या माध्यमातूनच होत असतो. म्हणून मानवाला बुद्धी प्राप्त झालेली आहे आणि भाषा वापरणारा मानव आहे. बोलणाऱ्याने मुखावाटे उच्चारलेले ध्वनी हा भाषेचा आरंभ बिंदू, तर ऐकणारे ग्रहण केलेला अर्थ हा भाषेचा अखेरचा टप्पा. अशी भाषेची प्रक्रिया आणि ही प्रक्रिया पाहत असताना भाषेच्या वैशिष्ट्याच्या दृष्टिकोनातून भाषेची 2 पदरी रचना असते, असं एक वैशिष्ट्य आहे. मानवी भाषेची रचना ही 2 पदरी असते. एक वर्णनात्मक भाषाशास्त्राच्या दृष्टिकोनातून त्यांच्या मते भाषेचा एक पदर म्हणजे भाषेतील मूळ ध्वनीचा मर्यादित साठा आणि दुसरा पदर म्हणजे त्या मूळ ध्वनीच्या वेगवेगळ्या रचना निर्माण करण्यात आलेले अगणित अर्थ. प्राण्यांच्या भाषेची रचना 2 पदरी नसते, ती एकेरी असते. भाषेत मूळ ध्वनीची संख्या 30 पासून 70 पर्यंत कमी अधिक असू शकते. मूळ ध्वनींना स्वतःचा अर्थ आणि आशय नसतो, त्या सानुक्रम रचना केली असता अर्थ व आशय बोधक संकेत निर्माण करण्यात येतो. आ असेल, क असेल, न असेल, याला आ, क, न या ध्वनींना काही अर्थ नाही आहे, पण कान, कला क, आ, न, कान या शब्दाला मात्र अर्थ आहे. भाषेची रचना 2 पदरी आहे. एक उच्चार ध्वनीचा आहे, पण दुसरा अर्थ. उच्चार आणि अर्थ या दोन्हीचं सामर्थ्य एकत्रीकरणातून 6 अर्थ भाषा एकमेकाशी समजेल अशी असते. दुसरं आहे नवनिर्मिती क्षमता. आपण बोलत असताना काहीतरी नित्य नवीन वाक्य असेल, उच्चार असेल, रचना असेल, भाषिक प्रयोग करत असतो आणि ते ऐकणाऱ्यालाही खास प्रयत्न न करता सहज समजत असतं. प्रत्येकाची बोलण्याची लकब वेगळी असते, त्याची नियमव्यवस्था, निर्मितीशीलता असते. भाषा ही एक पद्धत असून त्यातून अनंत प्रकारची वाक्य बनवता येतात. भाषेच्या या लक्षणामुळे मानव हा एखादा आशय व्यक्त करण्यासाठी वापरत असलेली रचना एक किंवा एकापेक्षा जास्त किंवा नवीनतम असू शकते. भाषेची विनिमय क्षमता अमर्याद झाली आहे. काहीतरी नवं प्रत्येक व्यक्ती बोलत असतो, म्हणून नवनिर्मिती क्षमता, निर्मितीशीलता किंवा
निर्मिती क्षमता हे भाषेचं वैशिष्ट्य आहे. भीती हा आशय व्यक्त करण्यासाठी एखादा प्राणी एकच ध्वनी संकेत वापरेल, पण मानव वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे माणसं वेगवेगळ्या पद्धतीचे उच्चार व्यक्त करत असतात. तिसरं वैशिष्ट्य आहे यादृच्छिकता. आशयाचे सूचन करण्यासाठी सर्व प्रकारच्या मानवी भाषा यादृच्छिकतेचे तत्व उपयोगात आणत असताना आपणाला दिसतात. यादृच्छिकतेमुळे जुने भाषिक संकेत टाकून देता येतात, गरजेनुसार नवे संकेत निर्माण करता येतात. त्यात बदलही करता येतो, सुधारणाही करता येते. भाषेचा अर्थ आणि ध्वनी परिवर्तनाची प्रक्रिया घडणे शक्य होते. म्हणून माणूस सभोवतीच्या सृष्टीच्या आणि त्यातील कोणत्याही अनुभवाची भाषेच्या माध्यमातून अनुभूती करून घेऊ शकतो. भाषेतील यादृच्छिकतेचे अनेक फायदे आहेत. कारण मानवी मुखावाटे निघणारा शब्द आणि त्या शब्दाद्वारे सूचित होणारा आशय पूर्णतः यादृच्छिक असतो. शब्द आणि आशय याचे नाते केवळ संकेताने प्रस्थापित झालेलं आहे. त्यालाच यादृच्छिकता म्हणतात. यादृच्छिकतेचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे भाषेतील जुने संकेत टाकून देता येतात, नवे संकेत वापरता येतात. उदाहरणार्थ घोडा. घोडा या शब्दाने आपण विशेष जनावराचा अर्थ घेतो. मराठीमध्ये घोडा म्हणजे युद्धप्रसंगीचे एक महत्त्वपूर्ण वाहन, इमानदार पाळीव प्राणी, कधीही न दमणारा असा वेगवान धावणारा प्राणी. परंतु घोडा या प्राणी याचा काही कार्यकारण संबंध नाही. मांजर या ध्वनी समूहाने सुद्धा आपण घोडा या प्राण्याचा निर्देश करू शकलो असतो, परंतु समाजाने हे मान्य केले असले तरी आपण मांजर या ध्वनी समूहाने घोडा हा असे समजू शकलो असतो. पण यादृच्छिकता योगायोगाने एकदा निर्माण झाले की झालं. त्यानंतर तिसरं आहे आदला बदल. एकमेकाच्या भाषिक रचना एकमेकांना समजणे किंवा त्या पुन्हा एकमेकांनी वापरणे मानवी भाषेत शक्य असते. त्यात आदला बदल घडू शकते. जगातल्या कुठल्याही प्रदेशातील माणसाला दुसऱ्या प्रदेशातील मानवाची भाषिक रचना समजणे व पुन्हा वापरणे आदला बदलामुळे शक्य होते. पशु प्राण्याच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचं होऊ शकत नाही. बोलणाऱ्याच्या भाषिक रचना ऐकणाऱ्याला नुसतं समजतात असे नव्हे, तर त्या रचना ऐकणारा आदला बदल किंवा आदान प्रदान करू शकतो. यामुळे मानवाला अनुकरणाने कोणतीही भाषा शिकणे सहज साध्य होते. आपल्याला इंग्रजी जमते, मराठी जमते, हिंदी जमते. जगातल्या अनेक लोकांना अनेक भाषा येतात. त्यानंतर विशिष्टता. मानवी भाषेच्या तुलनेत प्राण्याच्या भाषेत फार कमी प्रमाणात विशिष्ट असते. मानवी भाषेतील विशिष्टतेमुळे संदेश सूचनाची प्रक्रिया आणि सूचित संदेश या दोहोंमुळे कोणत्याही स्वरूपाचा संबंध आहे यावर त्या संदेशवाहक प्रणालीची विशिष्टता अवलंबून असते. विशिष्टता हे भाषेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यानंतर स्थलकालिकता. निसर्गातील प्रत्येक गोष्ट बंदिस्त आहे, परंतु आशय आणि स्थळाने काळाने बंदिस्त असली तरी सुद्धा भाषेला मात्र बंधन नाही आहे. दोन्ही बाबी ओलांडून त्या आशयाचे सूचन भाषेद्वारे गतकाळाबद्दल, भविष्यकाळाबद्दल एवढेच काय, पण जवळच्या दूरच्या न पाहिलेल्या प्रदेशाबद्दलही विनिमय आपण करू शकतो. एवढेच नव्हे तर या लक्षणामुळे मानव आपली अभिव्यक्ती भविष्यासाठी राखूनही ठेवू शकतो. प्राण्याच्या संदेशवहनात एवढ्या मोठ्या प्रमाणात हे लक्षण दिसत नाही. त्यानंतर सांस्कृतिक संक्रमण. भाषेचा वारसा आणि परंपरा एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत सुपूर्द केली जाते. मात्र भाषेची परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असताना जशीच्या तशी जात नाही. काही नवीन भर त्यामध्ये घातली जाते. मूळ परंपरा नव्या पिढीने घातलेली भर यासह नवी पिढी भाषा आत्मसात करत असते. ही प्रक्रिया घडण्याचं मुख्य कारण असे देता येईल की प्राण्याप्रमाणे माणसाला भाषा जन्मजात येत नसते. त्याला ती अनुकरणाने आणि प्रयत्नपूर्वक शिकावी लागते. मानवाचा शब्दसंग्रह या अनुभवाने अनुकरणाने वाढत असतो. ज्ञान वाढत असते. ज्ञान वाढले की एका पिढीने केलेला ज्ञानसंचय दुसऱ्या पिढीला सांस्कृतिक ठेवा म्हणून जात असतो. सांस्कृतिक ठेवा बनलेला ज्ञानसाठा एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे भाषेद्वारेच संक्रमित होत असतो. म्हणून भाषेमुळे सांस्कृतिक वाढ करणे, संवर्धन करणे,
संवर्धित केलेली संस्कृती संक्रमित करणे हे शक्य आहे. हे मात्र सगळ्यात महत्त्वाचं आहे. यानंतर आपणाला भाषेचे कार्य किंवा उपयोग आपणाला पाहावयाचे आहेत. भाषेचे उपयोग काय आहेत? माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि समाजशील प्राणी असल्यामुळे भाषेचे आपण दैनंदिन जीवनात फार मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत असतो. भाषेशिवाय माणूस जगू शकत नाही. भाषा हा मानवी जीवनामध्ये खूप महत्त्वाचा घटक आहे. जीवनातील व्यवहार भाषेमुळेच होत असतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत माणूस भाषेच्याच माध्यमातून जीवन जगत असतो. म्हणून भाषेचं निकटचं नातं, त्याचं आणि भाषेचं निकटचे नाते निर्माण झालेले असतं. भाषा म्हणजे विचाराचे देवाणघेवाण होय. भाषा म्हणजे व्यवहाराचे ध्वनियुक्त माध्यम होय. म्हणून भाषेचं कार्य पाहत असताना भाषा हे विचार करण्याचे प्रभावी साधन आहे. हे पहिलं कार्य किंवा उपयोग त्याचा. विचार करण्याचा उपयोग आहे, तो कार्य आहे त्याचं. भाषा ही समाजाच्या व्यक्तीच्या जीवनात अनिवार्य अशी गोष्ट आहे. भाषेद्वारे आत्मनिवेदन, आत्मप्रकटीकरण, संदेशवहन, विनिमय करता येतं, विचार करता येतो. निवांत पडलेला माणूसही अबोला असला तरी मनाने कसला न कसला विचार करत असतो. मानसिक क्रियाचा आधार भाषा हाच असतो. शारीरिक क्रियाचा आधार भाषेमध्ये केलेला विचार असतो. भाषेच्या विचाराशी अतूट संबंध असतो. भाषेविना विचार करणे केवळ असंभव आहे. भाषा हे विचार करण्याचे प्रभावी माध्यम आहे. भाषा समाज व्यवहाराचे, समाज निर्मितीचे श्रेष्ठ माध्यम आहे. माणूस हा समाजशील प्राणी. माणूस एकटा राहू शकत नाही आणि समाजामध्ये राहत असताना भाषा हा दुवा आहे. आणि भाषा ही समाजाला विकसित करण्याचं प्रभावी कार्य करत असते. भाषेच्या माध्यमातूनच मनुष्य परस्परांच्या भावना आणि विचाराची देवाणघेवाण करू शकतो. समाजाची बांधणी करू शकतो. कुटुंब, शाळा, महाविद्यालय, धार्मिक संस्कार, सामाजिक संस्था इत्यादी सर्व संस्था भाषेमुळेच विकसित झालेल्या असतात. नाटक असेल, चित्रपट असेल, भाषेच्या माध्यमातूनच सादर केली जातात. त्यातून समाज जागृती होते. राजकीय सभेतून एखाद्या पक्षाचा प्रचार प्रसार भाषेच्याच माध्यमातून वक्ता नेता करत असतो. मानवाने आपल्या बुद्धिकौशल्याने धर्म, ध्वनी, अर्थ, कार्य, संकेत निर्माण केल्याने भाषेची निर्मिती झाली आणि या भाषेतून समाजाची निर्मिती झालेली आहे. समाजाला प्रबळ करण्याचं काम सामाजिक संस्थेच्या दृष्टिकोनातून भाषा महत्त्वाचं आहे. भाषा समाजव्यवहाराचं श्रेष्ठ साधन आहे. भाषेचे माध्यम ध्वनी असतं. ध्वनीच्या माध्यमातूनच भाषा ही अवगत होत असते. भाषा ही प्रकटीकरणाचं साधन आहे. आत्मप्रकटीकरण करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे भाषा. समाज परिवर्तन, कारण जे काही आपल्या मनातले विचार आहेत ते प्रकट करण्याचं माध्यम भाषा आहे. त्यानंतर भाषा संस्कृती संवर्धन करत असते. संस्कृतीचे संरक्षण करण्याचं काम, संस्कृतीच्या संरक्षणाचे विकासाचे कार्य भाषा करत असते. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत चालत आलेली जी काही संस्कृती आहे, भारतीय असेल, इटालियन असेल, जपानिक असेल, अमेरिकन असेल, कुठलीही संस्कृती असो, ती भाषेच्याच माध्यमातून आजपर्यंत टिकत आलेली असते आणि ती भाषा ही संस्कृती जतन करण्याचं काम करत असते. समाजाचे शिक्षण, धर्मकारण, राजकारण, भूगोल, इतिहास, विज्ञान जे जे काही अंगे आहेत त्या समाजाच्या संस्कृतीचं जतन ती करत असतात. कारण रूढी, परंपरा, रीतिरिवाज, काही चांगल्या गोष्टी भाषेच्याच माध्यमातून आजपर्यंत टिकत आलेल्या आहेत. भाषा ही बोली असो किंवा लिखित असो, ती ज्ञान सुरक्षित ठेवत असते. तिचं संवर्धन करत असते, विकास करत असते. भाषेमुळे मानवास संस्कृती लाभली. परस्पर सामंजस्य साधून सुसंस्कृत आणि विकसित होण्याचं काम मानवानं केलेलं आहे. म्हणून भाषा ही संस्कृती संवर्धनाचे काम करत असते आणि भाषा पूर्ण मानवी आहे. मानवाचा विकास करण्याचं कामही भाषा करत असते. हेही तितकंच महत्त्वाचं आहे. पुढचं आहे, भाषा हे समाज परिवर्तनाचं सुद्धा काम करत असते.
दर 10 कोशावर भाषा बदलत असते. म्हणून समाज परिवर्तनाचं कामसुद्धा भाषा करत असते. महाराष्ट्रामध्ये मराठी जरी बोलली असली तरी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या प्रदेशामध्ये आपापली बोलीभाषा बोलली जाते. दर 12 कोशावर भाषा बदलते. उच्चार, लेखन यामध्ये बदल होत असतो. म्हणूनच भाषा ही लवचिक स्वरूपाची आहे. उच्चारात बदल जरी आला तरी भाषिक विचार एकमेकाचे आडत नाही. हे भाषेचे परिवर्तन अगदी संत आणि नकळत घडत असते. याची जाणीव बऱ्याच काळापर्यंत होत नाही. भाषा संदेश वहनाचे, विचाराच्या देवाणघेवाणीचं काम, संप्रेषणाचं काम कार्य करत असते. भाषा ही एका व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला आपल्या विचाराच्या प्रकटीकरणाचं, देवाणघेवाणाचं काम करत असतं. व्यवहार, एक व्यक्ती समाजाला काहीतरी सांगत असतो, चांगल्या गोष्टी, समाज घडवण्याच्या, माणूस व्यक्तिमत्व घडवण्याच्या गोष्टी सांगतो. भाषेच्याच माध्यमातून हे सगळं चालतं. संदेश वहनाचं काम भाषा करत असते. पुढचा मुद्दा आहे समाज व्यवहाराचं पूर्ण कार्य करण्याचं काम ही भाषा करते. एकूणच भाषेचे कार्य आणि उपयोग इथं संपले, वैशिष्ट्य संपले. इथं एकूणच हे प्रकरण संपलं असं म्हणायला काय हरकत नाही. जगाशी नाते जोडण्याचं कार्यसुद्धा भाषा करते. कारण खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे किंवा आता विश्वात्मके देवे, येणे वागेतने तोषावे, तोषून मज द्यावे पसाय दाणे. म्हणजे विश्वाला आव्हान करणारी, जगाशी नाते जोडण्याचे काम भाषा करत असते. भाषा समाज परिवर्तनाचे कार्य करत असते. भाषा संस्कार क्षमतेचे कार्य करत असते. भाषा सामाजिक सवयीचे कार्य करत असते. भाषा आत्मनिवेदन, आत्मप्रकटीकरणाचे कार्य करत असते. भाषा समाजाचे अतूट नाते जपण्याचं कार्य करत असते. भाषा ही परिवर्तनशील असते आणि भाषा सामाजिक संस्था जोपासण्याचे कार्य करत असते. भाषा वक्ता आणि श्रोता यांचा सुसंवाद साधण्याचे कार्य करत असते. भाषा ही संस्कृती संवर्धनाचे कार्य करत असते. भाषा संदेश वहनाचे, त्याच्या विचाराच्या देवाणघेवाणाचे कार्य करत असते. एकूणच भाषा मानवी जीवनामध्ये खूप महत्त्वाची असते. मानवी जीवनाचं ती अविभाज्य अंग असते. भाषेमुळे मानवाचे व्यवहार परिपूर्ण होतात. मानव आणि मानवेतर प्राण्यांना भाषा असते. ती स्वभावाची, पैशाची, चिन्हाची, चित्रांची, संकेताची भाषा असते. भाषेमध्ये आदलाबदल, निर्मितीशीलता, द्विस्तरीय रचना, यादृच्छिकता, स्थलकालिकता, सांस्कृतिक संक्रमण अशी भाषेची वैशिष्ट्ये असतात. एकूणच भाषा म्हणजे काय, भाषेचं स्वरूप काय, भाषेचे प्रकार काय, भाषेचे विशेष काय, भाषेचे कार्य किंवा उपयोग कोणते आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. इथं हे प्रकरण संपलेलं आहे. इथं आपण थांबू. सर्वांनी या कोरोनाच्या संकट काळामध्ये घरी राहावे, स्वतःला सुरक्षित ठेवावे, कुटुंबाची काळजी घ्यावी एवढंच सांगतो. आणि इथं हे प्रकरण संपलं. सर्वांनी याचा अभ्यास करावा, याचे मुद्दे काढावेत. काही मी जेवढं बोललं त्यावर काही आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्न काढता येतात का यावर आपण विचार करावा आणि ती काढून ठेवावीत, जेणेकरून परीक्षेमध्ये आपणाला सोपं जाईल. अभ्यास करणं हे तुमचं काम आहे. चांगला अभ्यास करा, चांगलं ज्ञान घ्या. जिद्द, मेहनत, प्रयत्न केल्यावर सगळं सक्सेस होत असतं. म्हणून विद्यार्थ्यांना विनंती आहे, तुम्ही सर्वांनी आपापल्या विषयाचे सर्व पिरियड किंवा तासिका, ऑनलाईन पद्धतीच्या ज्या काही तासिका आहेत त्याचं अध्यापन व्यवस्थित करावा. घरी राहावं, सुरक्षित राहावं एवढंच सांगतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.